व्हॉइस ऑफ भिनार संदेश वखारे क्लथ. आता आपण सामन्याकडे वळणार आहोत. ओमसाई पिसे विपक्ष अष्टविनायक ठाकूरवाडा. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती अष्टविनायक ठाकूरवाडा या संघाने आणि आमंत्रित केलेले आहे ओमसाई पिसे या संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी. घड्याळामध्ये आता 3:15 झालेले आहेत. मी पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे क्रीडा प्रेमींचे प्रेक्षकांचे मान्यवर कक्षामध्ये आमचे मान्यवर उपस्थित आहेत त्या मान्यवरांचे आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचे तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक आमच्याशी जोडलेले आहेत तुम्हा सर्वांचे मी वराल देवी चषक 2024 मध्ये पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. निर्धारित 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. ओमसाई पिसे विपक्ष अष्टविनायक ठाकूरवाडा. आपण ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आणि थेट प्रक्षेपण यांच्या माध्यमातून दिले जात आहे असे आमचे होम फोटो लाईव्ह नीट अँड क्लीन टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय. त्यानंतर आमचे गोल्डन फिंगर गुणलेखक हर्ष बजागे यांनी सुद्धा पहिल्या दिवसापासून कालच्या दिवसापासून खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. समालोचन कक्षामध्ये माझे सहकारी समालोचक संदेश वखारे यांनी सुद्धा चांगली समालोचन त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. डीजे प्रियांश चे प्रोप्रायटर अनिकेत ठाकूर यांनी सुद्धा चांगली मेहनत आणि चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. सामन्याला सुरुवात होती. पहिलं षटक घेऊन येतोय. यावेळेस शफल क्रॉस झाला होता. लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकदा पूर्ण झालेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवर चौकारानिशी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय भगवान याने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये 13 धावा केल्या होत्या भगवान याने. बॅकफुटवर नक्कीच कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. विकेट किपर चांगली भूमिका पार पाडतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 4. यावेळेस फटका अतिशय प्रेक्षणीय फटका डीप मिड विकेट सीमारेषेकडे जातोय. पंचांचा अनोखा अंदाज पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार. काय फटका मारलेला आहे तो म्हणजे भगवान याच्या बॅट मधून येतोय. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच भगवान याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि जसा जसा सायंकाळचं सत्र सुरू होईल त्यानंतर षटकार चौकारांची आतषबाजी या मैदानावर पाहायला मिळेल. पंढरी पुन्हा एकदा वळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल मात्र पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा. एक अवांतर धाव. नक्कीच चेंडू चांगला होता मात्र लाईन थोडीशी वाईड होती त्या कारणाने पंच आमच्याकडे वळून दोन्ही हात समांतर करतायत आणि अवांतर स्वरूपात एक धाव अर्जित झालेली आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वतःला यॉर्क केलं होतं भगवान याने
मात्र त्या दरम्यान एक धाव सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण झालेली आहे. धावसंख्या 1 ने हळूच पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे ती 12. बिनबाद 12. चांगली सुरुवात म्हणावी लागेल अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाची. पुन्हा एकदा पंढरी शफल क्रॉस हुक केलेला आहे. चेंडू जाते लॉंग लेग सीमारेषेकडे, नाही अडू शकत क्षेत्ररक्षक. पंचांचा इशारा येतोय चौकार. चेंडू खराब चेंडू नक्कीच पाहिला होता. फलंदाज शफल क्रॉस भरपूर प्रमाणात शफल झाला होता, मात्र तरी सुद्धा शॉर्ट पिच चेंडूची हाताळणी केली आणि त्या चेंडूला हुक केलं होतं. लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल केला होता आणि या मिळत आहेत 4 धावा. 4 धावांची संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 16. अजूनही या षटकातील एक चेंडू शेष. काहीसा महागडा ठरतोय तो म्हणजे पंढरी. पुन्हा एकदा शफल क्रॉस, पुन्हा एकदा तशाच पद्धतीने, मात्र यावेळेस जातोय सीमारेषा बाहेर. आउट ऑफ द पार्क षटकार. ₹200 पारितोषिक आपण गमावलेले आहेत. चांगला प्रयत्न होता, उडी मारून झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र शेवटच्या क्षणी हा झेल सुटतोय. ₹200 गमावलेले आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतात 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. बिनबाद 22. एक आक्रमक सुरुवात पाहायला मिळतीये ती म्हणजे अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाकडून. भगवान वैयक्तिक 11 या धावसंख्येवर खेळतोय आणि तसेच जय हिंद हा वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळतोय. यानंतर आपण बंदरा मारुती काल्हेर या संघाला ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. या सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाने बंदरा मारुती काल्हेर या संघा सोबत 2 हात करायचे आहेत. सामना रंगणार आहे विजयी संघ या सामन्यातील आणि बंदरा मारुती काल्हेर. अनिल येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन. धावसंख्या आपण पाहता आता 22. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती, मात्र अनिलने तेव्हा चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू म्हणावा लागेल. चेंडू जातोय काव कॉर्नर रिझन मध्ये. एकदा पूर्ण झालेले चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल का? नक्कीच मिळेल. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावांची संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे बिनबाद 24. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर अशाच प्रकारची परिस्थिती होती. अनिलने तब्बल 5 धावांचं माफक षटक हाताळलं होतं आणि संघाला पदार्पण करून दिलं होतं. पाहूया पुन्हा एकदा अनिल. यावेळेस पंचांचं बोट हवेत. फलंदाज LBW बाद. सुंदर धून आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवली अनिकेत ठाकूर यांनी. डीजे प्रियांश
एक मोठा हादरा बसतोय तो म्हणजे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला भगवान याच्या रूपाने नवीन फलंदाज येतोय गणेश. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 24. अनिल पुन्हा एकदा सज्ज होतो. राईट मोर द विकेट मारा करेल यावेळेस सामना करेल नव्याने आलेला फलंदाज गणेश ठाकरे. मोठा फटका चेंडू हवेमध्ये चेंडूकडे क्षेत्ररक्षक येतोय झेल सुटतोय. नक्कीच हा झेल सुटणे आपल्याला महाग पडू शकतो ओमसाहेब पिसे संघ, कारण गणेश ठाकरे यांचा झेल होता आणि तो सोडलेला आहे. कुठल्याही प्रकारचे सामने जर तुम्हाला जिंकायचे असतील तर प्रत्येक झेल पकडणे गरजेचे असते, आवश्यक असतो. मात्र त्या उलट कामगिरी करताना आपण पाहतोय पुन्हा एकदा अनिल वळतोय. लवर फुलटा चेंडू भिरकावून दिलेला आहे. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर जातोय. षटकार. जय हिंद याच्या बॅट मधून येतोय दुसरा षटकार. संदेश वखारे आमचे सहकारी समालोचक, कुठे असाल आपण संपर्क साधायचा आहे. संदेश वखारे. धावा झालेल्या त्या 31. काय आक्रमक सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची. यावेळेस देखील मोठा फटका, मात्र यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता. झेल मात्र सुटतोय. जीवनदान प्राप्त होतोय. खरं तर ओमसाई पिसे या संघाच्या बद्दल म्हणायचं झालं तर आतापर्यंत 2 झेल त्यांच्या माध्यमातून सुटलेले आहेत आणि कुठल्याही सामन्यामध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल तर अशा प्रकारचे झेल घेणं गरजेचं असं आवश्यक असं. मात्र त्या उलट परिस्थिती आपण पाहतोय. धावसंख्या 32. यावेळेस मोठा फटका. चेंडू जातोय काव कॉर्नर सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय. षटकार. प्रेक्षणीय फटका. 2 षटकांची समाप्ती होतीये आणि धावफलकावर धावा त्या म्हणजे 38 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक आक्रमक पवित्रा घेतलेल्या दोन्ही फलंदाजांनी आणि एक हाय स्कोरिंग हाय टोटल कडे वाटचाल करताना आपण पाहतोय तो म्हणजे अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला. नक्कीच मी थोड्याच वेळापूर्वी म्हटलं होतं की सायंकाळचं सत्र जेव्हा जेव्हा सुरू होतो या मैदानावर तेव्हा तेव्हा षटकारांची आतषबाजी आणि त्या आतषबाजीला सुरुवात होतीये. तशाच प्रकारची कामगिरी आपण पाहतोय अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून येते. 38 धावा 1 बाद 38. तिसरं षटक मधुकर येतोय. नक्कीच याच 2 फलंदाजांना जीवनदान प्राप्त झाला होता. दोन्ही फलंदाजांच्या झेल सोडल्या होत्या आणि त्याचाच एक नुकसान आपण पाहतोय. समाचार घेतलेले सर्व दोन्ही गोलंदाजांचं. तिसरं षटक घेऊन येते मधुकर. सामना करेल जय हिंद. वैयक्तिक 17 या धावसंख्येवर खेळतोय फक्त आणि विनोद येतोय. ओके थँक्यू. यावेळेस नक्कीच चांगला चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये करेक्ट केलेला आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे रनआउट साठी धावचीत साठी.
हॅलो हॅलो. नॉट आउट आहे. 2 धावा पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 40 धावा झालेल्या आहेत. विनोद पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला चेंडू होता, मात्र स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये कलेक्ट करून डायरेक्ट हिट केला होता. मात्र त्या अगोदरच गणेश हा क्रीज मध्ये पोहोचला होता. त्यानंतर एक्स्ट्रा रन प्राप्त झालं होतं. 2 धावा तब्बल मागच्या चेंडूवर. पुन्हा एकदा विनोद पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. नक्कीच यावेळेस बॅटची कड आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. नवीन फलंदाज येतोय संजय. जय हिंद हा स्वस्तात बाद झालेला आहे, कारण सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळतोय. बॅटची कड घेतली होती आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला होता. दुसरा आदरा बसतोय तो म्हणजे अष्टविनायक ठाकूरवाडा या संघाला 40 या धावसंख्येवर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज येतोय संजय. संजय आणि गणेश जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. फुलटॉस चेंडू आणि जातोय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. घुटना टेक आणि सिक्सर देख. चेंडू जातोय डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये सीमारेषे बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार खेचलेला आहे तो म्हणजे संजय याने. काय सुरुवात केलेली आपल्या फलंदाजाची. धावसंख्या 46. अजूनही या षटकातील काही चेंडू शेष. एक हाय टोटल कडे, मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहतोय अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला. पुन्हा एकदा विनोद. यावेळेस शफल क्रॉस. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डीप मध्ये. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. धावसंख्या 47 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद झालेले आहेत. यावेळेस आपण संजय आणि गणेश ही जोडी पाहतोय. दोन्ही फलंदाजांनी 7 धावा केलेल्या. 2 चेंडूंचा खेळ केलेला. यावेळेस सुंदर फटका, स्लॉक स्वीप. चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय. षटकार. पुन्हा एकदा षटकारांच्या हॅट्रिक वर आलेला आहे गणेश. पाहूया विनोद पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस आणि या इथे पुन्हा एकदा फुल टोल वसूल केलेला आहे आणि षटकारांची हॅट्रिक साध्य झालेली आहे. गणेश ठाकरे याची. व्हॉट अ शॉट.
सन्माननीय नाना गोंदली साहेब यांनी जे 500 रुपये लावलेले आहेत ते पटकावलेले आहेत. मागच्या सामन्यामध्ये देखील 500 रुपये पटकावलं होतं आणि या सामन्यामध्ये देखील षटकारांच्या हॅट्रिक साध्य केलेले. काय फलंदाजी करतोय तो म्हणजे गणेश ठाकरे. अफलातून फलंदाजी, आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि हवाई फायर पाहायला मिळतात. 3 षटकांची समाप्ती. धावफलकावर धावा आपण पाहतोय 59. एकूण 60 धावा झालेल्या आहेत. हाय स्कोर 66 धावांचा आहे या स्पर्धेतील आणि पाहूया त्या 66 धावांच्या हाय स्कोरला तो रेकॉर्ड आहे तो ब्रेक होतोय की नाही. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शेष. शेवटचे षटक, अंतिम षटक, महत्वपूर्ण षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक आणि नक्कीच टोलवा टोलवीचं षटक. शेवटच्या षटकामध्ये हाणामारीला सुरुवात होते की नाही पाहूया. घेऊन येतोय मधुकर. यावेळेस सुरेख चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचे बोट हवेत. फलंदाज स्टँड मागे झेलबाद. फलंदाज तिसरा. धावसंख्या अजूनही 59. आपण पाहतोय एक चांगली टोटल आतापर्यंत उभी केलेली आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने. मधुकर पुन्हा एकदा वळतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय संतोष येतोय. डाव्या हाताचा फलंदाज संतोष. या स्पर्धेतील हायेस्ट टोटल आपण पाहतोय 66 धावांची. पाहूया त्या टोटलला ब्रेक करतोय की नाही अष्टविनायक ठाकूर पाडा संघ. यावेळेस खोलवा टप्प्या चेंडू होता. मिडविकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण करून त्यावर समाधान मानलेलं आहे आणि संघाची धावसंख्या 60. त्यावेळेस स्ट्राईकला येतोय तो म्हणजे गणेश ठाकरे. मागच्या षटकामध्ये त्यांनी षटकारांची आत्तषबाजी केली होती. षटकारांची हॅट्रिक साध्य झाली होती त्याच्या माध्यमातून. मधुकर पुन्हा एकदा कायचं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. लॉंग लेग मिडविकेट, डीप मिडविकेट आहे. त्यानंतर मिडविकेट आणि काव कॉर्नरच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक. त्यानंतर लॉंग ऑन, लॉंग ऑफ. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे मधुकर. यावेळेस वॉट शॉट, फ्लॅट, सो फ्लॅट सिक्सर. नक्कीच 66 धावा झालेल्या आहेत हायेस्ट टोटलला. नक्कीच बरोबरी झालेली आहे आणि गणेश ठाकरे याने आतापर्यंत लागोपाठ 4 षटकार खेचलेले आहेत. काय शॉट खेळलेला आहे, काय फटका होता मागच्या चेंडूंवर. फ्लॅट सिक्सर, फुल टॉस आणि पुन्हा एकदा फुल टोल षटकार.
चेंडूंवर 6 षटकार खेचणारा पहिला फलंदाज बनतो की नाही. यावेळेस वॉट शॉट चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 6 चेंडूंवर 6 षटकार. अभिनंदन गणेश ठाकरे. संख्या झालेली आहे 79 आणि हाच तो फलंदाज आहे. त्याची पहिल्या चेंडूवर झेल सोडली होती. पहा किती महाग पडलाय. अजूनही या षटकातील 2 चेंडू शेष. धाव संख्या झालेली आहे 79. वैयक्तिक 37 या धाव संख्येवर खेळतोय तो म्हणजे गणेश. त्यामध्ये 6 षटकार. तब्बल 6 षटकार 6 चेंडूंवर ठोकलेले आहेत. यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू होता. सरळ खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होणार आणि या इथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धाव संख्या झाली 81. हायएस्ट टोटल झालेली आहे. आणि नक्कीच 1000 रुपयांचा मानकरी ठरलेला आहे गणेश ठाकरे. पुन्हा एकदा फुलटॉस. सरळ चेंडू जातोय एका टप्प्याने. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर. येतोय चौकार. पण या लवकरात लवकर या कारण तुमची मला प्रतिक्रिया घ्यायची आहे. कारण तुमचे मित्र गणेश ठाकरे यांनी तब्बल 6 चेंडूंवर 6 षटकार घेतलेले आहेत. 1000 रुपयांचा मानकरी तो ठरलेला आहे. नाना गोंदली साहेब यांनी जे आपल्याला 500 रुपये हॅट्रिकला लावले होते तसेच 6 चेंडूंवर 6 षटकार त्याच्या माध्यमातून आलेले आहेत. 1000 रुपये प्राप्त झालेले आहेत आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये 3री हॅट्रिक असेल त्याची. गणेश ठाकरे यांची 3री हॅट्रिक षटकारांची. ओव्हर टू संदेश वखारे. आपली प्रतिक्रिया नक्कीच द्यायची संदेश.
हॅलो अतिशय दमदार फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, साधावा षटकार. अतिशय दमदार फटका. अतिशय दमदार फटका. पहिला बॉल वर हा षटकार आपण पाहिला. या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने एक धाव मिळाली. तब्बल 86 भरपूर मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलंय ओमसाई पीसे टीम समोर. षटकातील पुढचा बॉल. वेळेचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. एका धाबेसोबत धावफलक 8 वर पोहोचलंय. आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट केलं जात आहे. नाना गोंधली कासने गावचे उद्योजक, अमर स्पोर्ट कासने टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू ज्यांच्या माध्यमातून दोन्ही टीम्सला हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद नानाजी गोंधली ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण हंगामासाठी पारितोषिक लावलं गेलंय. षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील आहे त्यांच्या माध्यमातून. चार धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 13 धावा. 86 धावांचं एक विशाल लक्ष. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. काय कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गणेश ठाकरे ज्याच्या बॅट मधून 43
43 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. यास विकी टावरे जणू काही टीमच्या कॅप्टनने गणेश ठाकरेला सांगितलं असेल, गणेश ठाकरे ठोकरे, आणि ज्या प्रकारे ठोकलं या ठिकाणी 43 धावा ठोकल्या त्याच्या बॅटमधून. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावलकर आहेत बिनबाद 13 धावा. गणेश ठाकरे नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान गणेश ठाकरे सोबतच संपूर्ण टीमला प्रमोददादा भोईर वल यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद प्रमोददादा भोईर. यस 14 धावा धावफलकावर झाल्यात. आता मात्र या ठिकाणावर प्रत्येक बॉलवर तुम्हाला हिट करावा लागेल. बिग हिट मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ओमसाई पिसे टीमला. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज संतोष आलाय. षटकातील पहिला बॉल. या वलेचा बॉल मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. झाल्या आहेत. नक्कीच 66 धावांची आवश्यकता आहे 17 बॉलवर. अर्थातच प्रत्येक बॉलवर तुम्हाला हिट करावा लागेल आणि ती क्षमता जरूर पिसे टीममध्ये देखील आहे. चांगले फलंदाज टीम पिसेमध्ये देखील आहेत, परंतु या ठिकाणावर लक्ष जे आहे ते भरपूर मोठं आहे. विकी टावरे या बलेस टॉप एज. चेंडूची वरची कडा यष्टीरक्षकाच्या मागे क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळतंय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट होत आहेत. उर्वरित 16 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 16 बॉलवर तब्बल 63 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी. आणि यानंतर बंद्रा मारुती काल्लेर संघ आपण तयारीत राहा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल देखील उडवलाय. गणेश ठाकरे झेल खाली. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद गणेश पाटील. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल कार्पेटच्या साने डीपला जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जय हिंद थरे. चेंडू उचलून फेकी झाली आहे. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस जॉली क्लब कामतगर आपण देखील सज्ज राहा. आज जो संघ क्वालिफाय होईल त्या संघासमोर पहिली सेमीफायनल मॅच तुम्हाला खेळायची आहे. या बलेचा बॉल सोडून दिलाय, मात्र का सोडलंय याचं उत्तर विनोद पाटीलला द्यावं लागेल. बॉल निर्धाव गेलाय. या ठिकाणावरनं लक्ष जे आहे ते भरपूर मोठं आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना मात्र तुम्हाला प्रत्येक बॉलवर बिग हिट मोठा फटका ठोकावा लागेल. या बॉलर्स देखील लाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. चांगलं षटक या ठिकाणी संतोष ठाकरेच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 25 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे.
आणि येणाऱ्या 12 चेंडूवर तब्बल 61 धावा ठोकायच्या आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज संजय ठाकरे येतोय. 12 चेंडूवर जवळजवळ 10 षटकार ठोकावे लागतील विजयासाठी. तिसरं षटक, षटकातील पहिला बॉल संजय ठाकरे गोलंदाजी ट्रॅकवर. या बलेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जेलखाली येत आहेत, मात्र दूर राहिले. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस, परंतु बीट झालाय फलंदाज. आज आपण विश्वनाथ ठाकरेला मात्र पाहत नाहीयेत. अर्थातच आज ते संघामध्ये दाखल नाहीयेत. या बलेस त्रिफला उडवलाय फलंदाज बाद विनोद. तर विनोद बाद झाला. नवीन फलंदाज सोपान मैदानाच्या आतमध्ये येतोय. संजय ठाकरे नक्कीच स्मित हास्य चेहऱ्यावरती, चांगली गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील अजून एक त्रिफला उडवलाय त्या ठिकाणी फलंदाज बाद. यस, सोपान बाद झाला. नवीन फलंदाज टीमचे कॅप्टन सनी आल्यात. मात्र 7 चेंडू 58 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये, मॅन इन व्हाईट कॅप, विकेट हॅट्रिक चेंडू आहे. संजय ठाकरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. मात्र विकेट हॅट्रिक साजरी जर केली तर नाना गोंधली, सन्माननीय उद्योजक कासनेगाव यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 500 रुपयाचं. झेलची संधी, यस, झेल टिपली जाते त्या ठिकाणी. विकेट हॅट्रिक, 555 रुपयाचं पारितोषिक. आणि त्याचबरोबर काय कमालीचं षटक पाहायला मिळालंय संजय ठाकरेच्या माध्यमातून. व्हॉट अ बॉलिंग. आज मात्र सर्व काही ठाकूरपाडा टीमच्या बाजूने घडत आहे. भरपूर चांगली फलंदाजी आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी देखील भरपूर चांगली पाहायला मिळते आहे. शेवटचं अंतिम षटक आहे. 58 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. नक्कीच नवीन गोलंदाज वापरायला हरकत नाहीये. मात्र गणेश ठाकरे गोलंदाजी ट्रॅकवर. बंद्रा मारुती काल्लेर टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहा.
शेवटचं अंतिम षटक औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. या वलेसा बॉल लॉन साइडला निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. पाच चेंडू 52 धावा अर्थातच मिशन इम्पॉसिबल आहे. मात्र पराभवाचं अंतर मात्र या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न होमसाई पीसी टीमच्या माध्यमातून केला जातोय. षटकातील पहिल्या बॉलवर मात्र षटकार आलाय. गणेश पुन्हा एकदा या बलेचा बॉल खोलवर टप्प्याचा होता बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला गणेश ठाकरेच्या माध्यमातून. उर्वरित 4 बॉलची फॉर्मॅलिटीज या ठिकाणी कंप्लीट करायची आहे गणेश ठाकरेला. या बॉलेस देखील अजून एक ठोकलाय त्या ठिकाणी. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. यस 3 बॉल टाकून झाल्या. 3 बॉल मध्ये 2 षटकार. विकेट आवरे अर्थातच गणेश ठाकरेने ठोकले आणि आता मात्र त्याला देखील ठोकत घेतलाय. षटकातील पुढचा बॉल. फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. उर्वरित 2 बॉलची फॉर्मॅलिटीज या ठिकाणी कंप्लीट करायची आहे गणेश ठाकरेला. या स्लोवरचा वापर वेग परिवर्तन फलंदाजाला मात्र बीट केलाय. चेंडू निर्धाव जातोय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला गणेश ठाकरेच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचा बॉल विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या समीप आपण पाहतोय श्री अष्टविनायक ठाकूरबाडा टीमला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय श्री अष्टविनायक ठाकूरबाडा टीमने. टीमचे कॅप्टन आपण त्वरितच टॉससाठी या. बंद्रा मारुती काल्लेर त्याचबरोबर श्री अष्टविनायक ठाकूरबाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट. ज्याच्या बॅट मधून 6 बॉलवर 6 षटकार 43 धाबांची एक चांगली इनिंग पेश केली. नाव आहे गणेश ठाकरे. विकेट हॅट्रिक संजय ठाकरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आपण देखील या.